नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या IT इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, CA यांना निवासी सदनिकेतनं काम करणं आता महागात पडणार आहे। महावितरणकडनं त्यांना व्यावसायिक वीज बिल आकारलं जाण्याची शक्यता आहे। मात्र या धोरणामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेला हरताळ फासण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप द सोलर सिस्टीम इंटिग्रेटेड असोसिएशन आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशननं केलेला आहे। महावितरणच्या सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवण्यात येत असून ते TOD म्हणजेच टाइम ऑफ द डे मीटर असतील। TOD मीटर देऊन त्यांच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे। परिणामी त्यांचं वीज बिल शून्य न होता नेहमीप्रमाणे ते त्यांना भरावंच लागणार आहे। सूर्यघर योजनेच्या मूळ उद्देशाला धक्का लागण्याचं काम या TOD मीटरच्या माध्यमातून होत आहे, अशी भूमिका द सोलर सिस्टीम इंटिग्रेटेड असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयेश अकोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली। यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत वाकडे आणि इतर संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते। महावितरणनं नव्या जाचक अटी दाखवून त्याबाबत याचिका दाखल केली। त्या याचिकेवरती 26 फेब्रुवारी रोजी मुंबई आणि पुणे आणि नाशिक येथे सुनावणी होणार आहे। मात्र त्यामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली वेबसाईट कार्यान्वित होत नाही असं त्यांनी सांगितलंय। महावितरणच्या नव्या नियमावलीविरोधात मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे, असंही या संघटनांनी स्पष्ट केलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर एखादा व्यवसाय तुमच्या घरातून करत असाल आणि ते जर तुमच्या आसपासच्या वायरमॅन्सना जर माहीत पडलं तर ते तुमच्याकडनं नक्कीच आता कमर्शियल लाईट बिल आकारू शकतात। या संदर्भातली याचिका सध्या कोर्टामध्ये आहे, परंतु याचा निकाल लागल्यानंतर नक्कीच या संदर्भातली अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।